सो हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेतच असणार. तर टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 2.3 महाराष्ट्र डे. मित्रांनो, हा लेसन खूप मजेशीर आहे. तर मित्रांनो, आपण यामध्ये आपल्या महाराष्ट्राबद्दल शिकणार आहोत. चला मित्रांनो, पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला फर्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, लेट्स ब्रेनस्टॉर्म. तर यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द मोस्ट युज्ड लँग्वेज इन आवर स्टेट. म्हणजे आपल्या राज्यात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा कोणती आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे, नेम आवर नेबरिंग स्टेट्स. म्हणजे आमच्या शेजारील राज्यांची नावे सांगा. तर मित्रांनो, चला आपण पाहूयात. तर मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चनचे उत्तर आहे, मराठी इज द मोस्ट युज्ड लँग्वेज इन आवर स्टेट. म्हणजे आमच्या राज्यात मराठी ही सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. तर मित्रांनो, सेकंड क्वेश्चनचे आन्सर असेल, आवर नेबरिंग स्टेट्स आर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटका अँड गोवा. तर मित्रांनो, सेकंड क्वेश्चनचे उत्तर असेल, म्हणजे आमची शेजारी राज्ये गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा आहेत. तर चला मित्रांनो, आपण चॅप्टर पाहूयात. बी रीड अँड लर्न. म्हणजे वाचा आणि शिका. महाराष्ट्र डे इज सेलिब्रेटेड ऑन 1 मे. म्हणजे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र स्टेट वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन दिस डे इन 1960. म्हणजे 1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पीपल सेलिब्रेटेड दिस डे विथ जॉय अँड प्राईड. म्हणजे लोक हा दिवस अभिमानाने साजरा करत होते. द नॅशनल फ्लॅग तिरंगा इज अनफर्ल्ड इन स्कूल्स अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसेस. म्हणजे शाळा आणि राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला जातो. ऑन दिस ओकेजन वी सिंग द राज्यगीत ऑफ महाराष्ट्र. म्हणजे या प्रसंगी आपण महाराष्ट्राचे राज्यगीत गातो. महाराष्ट्र इज फेमस फॉर इट्स रिच कल्चर, हेरिटेज, हिस्ट्री, फोर्ट्स, रिव्हर्स, डिलिशियस फूड अँड डिफरंट फेस्टिवल्स अँड फोक सॉंग्स. म्हणजे महाराष्ट्र आपल्या समृद्धी, संस्कृती, ऐतिहासिक वारसा, किल्ले, नद्या, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, विविध सण आणि लोकगीतांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई द ड्रीम सिटी इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड इज कॉल्ड द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. म्हणजे मुंबई हे स्वप्ननगर महाराष्ट्राची राजधानी असून तिला भारताची आर्थिक राजधानी म्हटले जाते. 1 मे इज ऑल्सो सेलिब्रेटेड ॲज कामगार दिन, लेबर डे. म्हणजे 1 मे हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. ऑन दिस डे वी थँक ऑल वर्कर्स सच ॲज फॅक्टरी वर्कर्स, ड्रायव्हर्स, क्लीनर्स अँड अदर्स. म्हणजे मित्रांनो, आपण या दिवशी कारखान्यातील कामगार, चालक, सफाई कामगार आणि इतर सर्व कामगारांचे आभार मानतो. द सेलिब्रेशन ऑफ दिस डे सिग्निफाईज द डिग्निटी ऑफ लेबर. म्हणजे या दिवसाचे आयोजन श्रमाच्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, 1 मे हा सुंदर दिवस आपल्या महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो व कासाठी साजरा केला जातो हे आपण पाहिले. तर चला मित्रांनो, खालील क्वेश्चन आपण पाहूयात. सी, लिसन अँड रिपीट. म्हणजे ऐका आणि पुन्हा म्हणा. मित्रांनो, खाली या शब्दांचे अर्थ आपण पाहूयात. तर चला मित्रांनो, आपण या शब्दांचे अर्थ समजून घेऊयात. फर्स्ट वर्ड आहे सेलिब्रेट. म्हणजे साजरा करणे. हे क्रियापद आहे मित्रांनो. सेकंड वर्ड आहे अनफोल्ड. म्हणजे उलगडलेले. तर हेही मित्रांनो क्रियापद आहे. थर्ड वर्ड आहे डिलिशियस. म्हणजे चविष्ट. हे वर्ड मित्रांनो विशेषण आहे. चौथा वर्ड आहे रिस्पेक्ट. म्हणजे आदर. तर हा वर्ड म्हणजे संज्ञा आहे. फिफ्थ वर्ड अँड लास्ट वर्ड इज एस्टॅब्लिश्ड. म्हणजे स्थापित केलेले. तर हे विशेषण आहे मित्रांनो.
हे शब्द आपल्या भाषेत समजून वापरल्याने आपले ज्ञान अधिक मजबूत होते. तर मित्रांनो, कसा वाटला आपला या लेसनचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व पुढील व्हिडिओमध्ये मी या लेसनचे एक्झरसाइज घेणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.